आपण आलो ते म्हणजे चिखली माती बंदरीची दुसरी शर्यत आहे आणि आज आपण संपूर्ण शर्यतीची व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आता आपल्याकडे आवाज आज काय नियोजन आहे दादा गाडीचं? नवीन बैल आहे, तुला पकडायला जरा आराम दिलाय तर त्याला अक्षय आणि क्वार्टर फायनलला गाडी दादा तुला शुभेच्छा अक्षय शर्यतीसाठी. अक्षय 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 ना अक्षय हे रे दादा तो. आणि अक्षर दादा पण आहे. काय सांगितलं दादा त्यात गाडीवर ड्रायव्हर असतो प्रत्येक वेळी आणि फाटा असतो किंवा मुलीला एक गुलाल प्राप्त ड्रायव्हर म्हणजे प्रत्येक वेळी गुलाल असणार ड्रायव्हर आहे. काय सांगशील? काय नाही, आपल्या बैलांनी साथ दिली तर आपण गुलाल घेऊन जातो. नक्की हीच गोष्ट आपली. आणि आज सुद्धा अपेक्षा आहे की आज सुद्धा क्वार्टर फायनल गाडी आहे. क्वार्टर फायनलला नवीन आहे आपला हातेर, तर त्यासाठी शुभेच्छा तुला. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे मित्रांनो. जी शर्यत झाली त्याच्यामध्ये फायनल जो मोठा फायनल होता त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झाली देशमुख बंधू म्हणजे अनिकेत देशमुख, मनीष देशमुख, पिंगळचे तर प्रथमतः अभिनंदन दादा. आणि सांगायचं म्हणजे मागच्या शर्यतीमध्ये सुद्धा गाडी नंबर मिनिटामध्ये बसलेली पण थोडंसं कुठेतरी सुमितला दुखापत झाली त्याच्यामुळे गाडी आखली नाही. मागच्या शर्यतीमध्ये आपली गाडी थोडी दुखापतीमुळे राहिली पण आज सगळं व्यवस्थित भरून काढलेलं आहे. तर प्रथमतः आपण सुमित बरोबर बोलू कारण आज तर सुमित काय सांगेल कारण आज बघायला गेलं तर गाडी आपली 5वी-6वी धावत होती जेव्हा पोलाच्या पुढे आली आणि अचानकपणे तू काय जादू केलीस आणि गाडी एकदम काठी फिरवतच गेलास की पहिली आली. त्या बैलाला पब्लिक लागतं. मला माहिती आहे पब्लिकपर्यंत गाड्या पकडणं मला गरजेचं होतं आणि ते पब्लिक लागल्यानंतर तो बैलांनी जे दाखवायचं दाखवलं. पण तुला जागा पण नव्हती खरं तर गाडी काढायला, त्यातून तू एकदम मार्ग काढलास. थोडंसं भेटलं तो बैल निघून जातो पटकन, आपण बैल थांबत नाही पडीत. तर काय सांगशील म्हणजे आजच्या शर्यतीबद्दल? ड्रायव्हरची कसरत होती, ड्रायव्हर म्हणजे मालकानेच करून दाखवले. आणि मागे आपण मुलाखत केली तेव्हा पण बोललेलं की यंदाची जी पहिली शर्यत असेल तेव्हा आपला गुलाल 100% असेल. काय सांगशील दादा? खूप आनंद आहे. पहिली शर्यत होती आपली आणि पहिला गुलाल मिळाला आहे. ज्या वेळेस त्रिकूट आमचा एकत्र आला त्यावेळी आम्ही एकच नंबर केलेला आहे. सुमित पाटील, शिवा बाकरे आणि बंटी त्रिकूट. आणि हे कुठे गेले पाटील? बाबा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आमची आजची शर्यतले मला जे झाली वर्षाची सुरुवात चांगली झाली. तर शिवाबद्दल काय सांगशील? शिवाबद्दल काय सांगाल? शिवा आमचा डॉनच आहे शर्यतीमध्ये. तर अजून दादा काय अपेक्षा आहे? कारण आता तुला मागे पूर्ण झालेलं आहे. स्वप्न पूर्ण आलं आता सगळी कसरत सुमित पाटील त्यांची सगळी आहे त्यामुळे काय नाही. आणि हाऊस करायची. मनीष काय सांगशील आज? म्हणजे आमच्या मालकांचं फळ सुमित पाटलांचं आणि आमच्या पायलांचं आणि संदीप काकांचं फळ हे मेहनतीचं फळ सार्थ झालं. तर अभिनंदन पुन्हा एकदा सुमित, खूप छान गाडी आकारलीस आणि आम्हाला तुझी सुद्धा जोड आज मी सकाळी घरी जाऊन बघितलाय. लवकरच आपल्या सुमितचा जोड सुद्धा फायनल मध्ये दिसेल. तर शुभेच्छा त्यासाठी. अभिनंदन दादा. बोला ना आज एकच तर मित्रांनो चिखली माती बंदर मध्ये जी आज शर्यत झाली त्याच्यामध्ये जो फायनलचा मोठा गट होता त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत जगन्नाथ ठाकूर यशवंत कारची गाडी आहे. तर मिलिंदा अभिनंदन प्रथमतः. पुढे जरा पुढे. तर काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल? म्हणजे एकंदरीत सांगायचं तर जो त्यांचा लकी बैल होता नखऱ्या तो काही कारणास्तव त्यांच्याकडून गेलेला, परंतु एक जिद्द होती की बैल पाहिजेच. बैल घेतला आणि बैलांनी जे त्याचं काय आहे ते आज दाखवलं. काय शर्यत नखऱ्याची आणि पहिलाच नंबर आज तुम्ही फायनलला दुसरा नंबर केलेला आहे. म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हाच जोड आपला धावत होता. हा गेल्या वर्षी हाच जोड धावत होता आपला 17 मध्ये ते नंबर केलेला होता, तिसरा नंबर. बरोबर. तर आणि मध्येच बैल आपल्याकडून गेलेला. मग तो परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले? भरपूर प्रयत्न केले आम्ही आणि त्या भैरवनाथाच्या कृपेने त्या प्रयत्नाला यश आलं आमच्या. नक्की. आणि आज बैल आमच्या दावणीला परत तो आला. आणि बैजा किती वर्ष आहे तुझ्याकडे? हा बैजा आम्ही 2023 डिसेंबर 23 ला आणला.
3 वर्ष 2 वर्ष आमच्याकडे जवळजवळ बैल आहे म्हणजे आणि या वर्षी म्हणजे या बैलांजवळ तुला किती फायनल म्हणजे आम्हाला सर्वात फायनल मध्ये बोलायला आणलं असेल तर ह्या बैजाने बैजा आणि मोरा बैजा आणि मोरा नंतर मग या नकऱ्याने आम्हाला चांगले गुलाल दिले म्हणजे बैजाने आतापर्यंत आम्हाला 7-8 तरी गुलाल चांगले म्हणजे चांगल्या बंदरात दिलेत म्हणजे गुलाल. ड्रायव्हर कुठे गेले? ड्रायव्हर कोण होता? सचिन धनावडे. ड्रायव्हर आमचे होते सचिन धनावडे. ते पाहिलं. तर दादा अजून काय अपेक्षा आहेत बैलाकडून, या जोडीकडून काय अपेक्षा आहेत? गेल्या वर्षी 7-8 मध्ये सुद्धा नंबर मारले मोठ्या गटामध्ये आणि 7-8 ची फायनल म्हणजे मानाची फायनल असते. तो पण एक तुझं स्वप्न पूर्ण झाले. तर अजून काय अपेक्षा आहेत? तेच ना, ते आमची आता 10-12 वर्ष म्हणजे तिथपासून आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलोय फायनल मध्ये, तिथपासून आमची एक इच्छा होती की आम्हाला 7-8 ची फायनल भेटायला पाहिजे आणि ह्या 2 बैलांनी आम्हाला ते आमचं स्वप्न पूर्ण केलं. आता आमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही, आता धावले नाही धावले एक हाऊस म्हणून आता आम्ही धावणार, आमची जी इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली. आणि आज ड्रायव्हर असते तर थोडं बोलायला भेटलं. टर्न वगैरे कितवा केला काय? ड्रायव्हरांनी आमची गाडी म्हणजे 6वी गेली टर्नला, जाताना आपण गाडी थोडी मागे गेलेली. गाडी 6वी होती पण टर्न त्यांनी मात्र आतून पहिला टर्न केला. 6वा टर्न पण गाडी आमची फिरून पहिली लागली. तर आजच्या फायनलच्या गाडीवरती ड्रायव्हर आहेत आपले सचिन दादा आहेत इकडे ना. तर अभिनंदन, चांगली गाडी हाकललीत. काय सांगाल एकंदरीत बैलांची आजची मेहनत आणि नियोजन? बैलांची मेहनत खूप होती पण बैलांच्या मेहनतीच्या पाठी लोकांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. लोकांचे आशीर्वाद आहेत म्हणून आजपर्यंत आम्ही फायनल मध्ये. आणि मागच्या वर्षी तुम्ही 7-8-15 मध्ये सुद्धा गाडी गुलालामध्ये, तेव्हा सुद्धा गाडी आपली शेवट फिरलेली. आज पण गाडी सेकंडला 6वी फिरलेली आहे आणि 6वी फिरून गाडी गुलाला आहे. म्हणजे काय विशेष आहे बैलाचा या? कारण हा बैल आला तुमच्याकडे आणि आमचा बैलच आला की आमच्यासाठी. आम्ही याच्यासाठी बरेच वर्ष मेहनत करत होतो. मिलिंद ठाकूर सोबत मी भानगड पण करत होतो या बैलासाठी, त्याच्यामुळे आमच्यासाठी हा बैल लकी आहे. नक्कीच. आज कितवा टर्न केला म्हणलं? आज 6वा टर्न केला. 6वा टर्न करून गाडी रेषेवर चांगली चुरत झाली तिथे. खूप चांगली, पण अनिकेत देशमुखची गाडी छान चालली आज. तुम्ही चांगली गाडी हो आहे. चांगली गाडी. तर 100%. अभिनंदन, थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. बोला नाद एकच. तर मित्रांनो, आजची जी चिखली माती बंदर येथे शर्यत झाली त्याच्यामध्ये फायनलचा जो मोठा गट सुटला होता त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी झालेली आहे. नाव काय झालं गाडीचं? निलेश म्हात्रे. आधी गाडीचं नाव देतो सिद्धेश म्हात्रे म्हणून. गाव कोणता? कोलगाव. कोलगाव. तर अभिनंदन प्रथमतः. आणि फायनलचा गुलाल आज पहिला मिळाला की ह्याच्या आधी येऊन त्याच्या आधी मिळाला कोणत्या पेजारी बेजारी मध्ये? 3 फायनल गेल्या वर्षी आणि या वर्षीचा पहिलाच आहे. या वर्षीचा पहिलाच. या बंदरामध्ये आम्ही आता गेल्या टायमाला आम्ही 4था नंबर आला आमचा, तिथं बक्षीस भेटला आम्हाला 4था नंबर आणि आता 3रा नंबर भेटला आणि अजून आम्ही मेहनत करू म्हणजे या वर्षीचा गुलाल भेटला पहिला. गेल्या वर्षी 2 भेटले. गेल्या वर्षी पहिलीच फायनलला सोडलेली, तिसराला. ओके. दुसरा आणि जोड कधी केला? 3 वर्ष झाली. नाव काय बैलांची? त्याचा बैजा, त्याचा औषध. ओके. आणि कोण मेहनत वगैरे कोण करतो बैलांची? माझे वडील अच्छा. आणि भाचे वगैरे परेश म्हात्रे. आणि किती वर्ष तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात? आम्ही बरेच वर्ष, पण रेस मध्ये आम्ही 3 वर्षापर्यंत आहे. म्हणजे पहिले आमचे बैल होते पण आम्ही रेस मध्ये नव्हते सोडले. आणि फायनल मध्ये ह्या गेल्या वर्षी गेल्या वर्षापासून. ओके. तर अभिनंदन तुमचं आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. गेल्या शर्यतीचा सुद्धा चिखली बंदर येथे कितवा क्रमांक मिळवला होता? दुसरा. पहिल्या फायनलला दुसरा, आता पहिला. आता पहिला. लगातार 2 नंबर मारलेले आहेत. तर काय सांगाल बैलांविषयी, काय सांगाल? बैलांविषयी म्हणजे आता बैलांविषयी सांगायचं म्हणजे जेव्हापासून गेल्या वर्षी गाडी सेमी फायनल पळत होती, कंटिन्यू पहिल्या नंबरातच बसली गाडी. आता या वर्षी फायनलला सोडली, पहिल्या फायनलला 2दा पण गाडी नंबरातच बसली. पहिले जेव्हा सोडली चिखलीला, याच्या अगोदरची शर्यती झाली तेव्हा 2रा नंबर बसला पहिल्या फायनल मध्ये आणि आता या फायनल मध्ये पहिला नंबर बसला. टोटल किती शर्यती हाकललीत तरी? 2च शर्यती. 3 शर्यतीमध्ये हाकलली, बंदरामध्ये हाकलली. सारळ बंदरामध्ये. मग सारळ बंदरामध्ये थोडीशी काहीशी कमी पडली होती का? सारळ बंदरामध्ये गाडी कमी पडली नाही. गाडी दुसऱ्या गटामध्ये काही 3ऱ्या गटामध्ये सोडलेली. आता गटाचं काही आठवण आलेलं नाही, पण त्या गटामध्ये पण दुसरी गाडी आली. आणि क्वार्टर फायनल क्वार्टर नाही, सेमी फायनल. गाडी चालकाचं नाव काय? संदीप. संदीप. हा, तो माझ्या सख्या काकाचाच मुलगा, तुमच्या घरातलाच आहे? घरातलाच आहे. आणि सेमीला एक आपला बंड्या बसता, तो पण माझा भाचाच आहे. दोन्ही ड्रायव्हर मनापासून गाड्या हाकलतात. मी ड्रायव्हर असं त्यांना दोघांना जे आहेत ते घरातलेच आहेत. त्यांना ड्रायव्हर असं मी बोलतच नाही, म्हणून सांगितलं सख्या काकाचा मुलगा आणि हा माझा भाचा. मी जरी नसलो तरी गाड्या ते अगदी शर्यतीला घेऊन येणार, गाड्या नंबरातच घेऊन जाणार.
तर काय बैलांच्या विषयी काय म्हणजे बोलाल, बैलाचं नाव काय मेन म्हणजे पहिलं? एकाचा हौशा आणि एकाचा सोनू. गाडी झेंड्यावरून फिरताना किती फिरली होती तरी? झेंड्यावरून गाडी फिरताना पण वाटते पहिली दुसरी गाडी फिरली. पहिली दुसरी फिरली. दुसरी गाडी फिरली होती. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच आपली गाडी नक्कीच अशीच थँक्यू गुलालात थँक्यू. कायम नक्कीच येऊ. गुलालात गाडी राहील सगळ्यांच्या आशीर्वादाने. तुमचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या आणि आमच्याकडून काही सकाळची पाहिजे तर नेहमीच तुम्हाला आम्ही करत राहू. ते काय काळजी तुम्ही करायची गरज नाही. आधीच्या शर्यतीमध्ये चिखली येथे सांगितलं होतं की बैल गाडी क्षेत्र सोडून दुसरी कुठलीही मदत लागली तर कुठलीही मदत समस्या केलेली आहे असू द्या, कुठलीही आपण मदत करण्यास तयार आहोत. सेवा मानता तुम्ही यातच सर्वांची हित आहे. तरी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नक्कीच. बोला आता ना, पुढ- एकच बैलगाडा शर्यत. तर दादा मला बोलायचं की ह्या बैलाबद्दल, कारण हा बैल तुम्ही घरी घडवलेला बैल आणि फायनल पर्यंत पोहोचवला. आता हा जो बैल आहे त्याचा विषय सांगायचा म्हणजे माझे म्हणजे वडिलांपासूनच आजोबांपासूनच आमच्या घरी जनावर आहेत आणि तो घरच्या गाईचा बैल आहे. लहानपणापासून घरीच वाढलेला आहे. त्याच्यामुळं याच्या हौशाच्या गाड्यात जो धावतोय म्हणजे आम्हाला खूप त्या बैलाचा अभिमान वाटते. कारण कर्नाटकी पॅटर्न मध्ये आपण घडवलेला बैल धावतोय तर म्हणजे कर्नाटकी बैल आपल्याकडे असून पण आपल्या घरचा बैल धावतोय त्याच्याबरोबर फायनलला, तर त्या बैलाचा अभिमान आपण जेवढा करू तर नाही. कमीच. कारण आता बघितलं तर फायनल केलाची तर जो तो कर्नाटकवरून बैल कर्नाटक. आणतोय. पण आपण स्वतः बैल घडवला आणि तो आज गुलालात कंटिन्यू येतोय. आणि गाडवल्याशिवाय तो घरच्या गाईचा बैल आहे. बरोबर. तर तो आनंद काही वेगळाच हा, असतो. तो आनंदच वेगळा. वेगळा. म्हणजे आपण जे बोलतात ना की त्या आनंदाला मौलच नाही. बरोबर. तर अजून म्हणजे काय अपेक्षा आहे त्या बैल या आता वर्षामध्ये? आता या वर्षामध्ये काय, आता गाडी चालू झाल्यापासून तो कंटिन्यू 3 शर्यती सोडला, 3दा पण नम्रातच आहे. बरोबर. आणखी अपेक्षा काय, जे आता पुढे शर्यती होतील नक्कीच तो गुलालात राहील. त्यामध्ये मला काय म्हणजे वेगळा म्हणजे वाटत असं नाही. एखादं कोणतं तरी बंदर असतं जिथे आपल्याला नंबर मिळावा अशी अपेक्षा असते. कसं आहे, तर तुमची अशी कोणती अपेक्षा? प्रत्येक बंदरामध्ये आपल्यालाच नंबर मिळावा अशी कधीच अपेक्षा नसेल. कारण का सर्व लोक मेहनत करतात, सर्वांना नंबर हा मिळालाच आहे. पाहिजे. आणि मी पोरांना दोन्ही म्हणजे जे आता तो भाव आहे हा भाचा आहे त्यांना दोघांनाही सांगतं कधीही गाडी नंबरात बसो न बसो कधीही नाराज व्हायचा नाही. बरोबर. नाही पण कसं आहे, एखादं बंदर असतं आवडीचं की तिथे मला गुलाल मिळावा असं तुमचं कोणतं आता आवडीचं आहे का? आता आवडीचा माझा आता सारल बंदर म्हणजे मोठी गाडीचा माझे होम ग्राउंड आहे. बरोबर. पण तिथे जेव्हा जेव्हा गाडी सोडली प्री क्वार्टर पासून सेमी पर्यंत मोठी गाडी तर कधी नंबरामध्ये बसली ना असा नाही. आणि माझ्या मोठ्या गाडीचा विशिष्ट असा आहे, प्री क्वार्टर पासून पण 3 वेळा प्री क्वार्टरला 1 नंबर मध्येच बसली, क्वार्टर मध्ये 3 वेळा सोडली 1 नंबरलाच बसली, आता सेमी एकच झाली 1 नंबरलाच बसली. आता पुढे काय यश येते तर बघूया सर्वांच्या आशीर्वादाने. नक्कीच यश येणार. कारण तुम्ही जर सगळ्यांचं हित बघताय तर तुमचं मी तुम्हाला सर्वांचं नक्कीच- हित बघणारच माणूस आहे. बरोबर. मी कारण कधीच माझ्या आयुष्यामध्ये कोणाचा म्हणजे बाबा वाईट व्हावा असं कधीच बघणार नाही. त्याची प्रचिती आम्हाला जेव्हा सांगलीला गेलो तेव्हा आली. तिकडचे माणसांनी आपल्या अलिबागचा उद्धार केला. जे गजने ग्रुप कडून बरोबर. जे जे गोष्टीसाठी जे जे काही सहकार्य करायला लागेल, मग तो कोणाचा शैक्षणिक असो कोणाचा आरोग्याचा प्रश्न असो, आपल्यापर्यंत माणूस जर पोहोचला तर त्याला नक्कीच ती आपल्या माध्यमातून मदत नक्कीच होणार. थँक्यू दादा आणि पुढील शर्यतीसाठी नक्की शुभेच्छा नक्की तुम्हाला. नक्की नक्की. आता 1 तारखेला आपली गाडी कामतला आहे. बघू आता काय यश असेल ते आता परमेश्वराच्या हातात. नक्कीच. बाकी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू दे. ओके. अभिनंदन. थँक्यू. बोला ना एकच बैलगाडा तर मित्रांनो, चिखली माती बंदर मध्ये पहिला जो फायनलचा गट सुटलेला त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झालेले ते म्हणजे धुमाल गुरुजी, गाव देवलांग ना दादा. आणि मागच्या शर्यतीमध्ये सुद्धा आपली गाडी तिसरी बसली. तर कंटिन्यू गुलाला आहे. तर काय सांगशील दादा? ऍक्च्युली गुलालामध्ये बसण्याचं कारण आमच्या घरची सर्व लोक आहेत, त्यांची मेहनत पण खूप आहे. आणि आज आमचे बैल पण या स्पर्धेसाठी चांगले धावलेले आहेत. कारण की आमची गाडी जाताना तिसरी फिरली, पण फिरल्यानंतर येताना त्या दोन्ही गाड्यांना क्रॉस करून आलेली. पण नंतर इथं रेषेवर थोडा एका पावलासाठी आमचा नंबर गेला. पण गाडी गुलालामध्ये आहे, तेच आम्हाला अभिमान आहे. आणि जोड आपला किती वर्ष? 3-4 वर्ष जोड आज आहे ना? आमचा एकच जोड, लोकही प्रत्येकाही गाड्या बैल चेंज केले, पण आम्ही जोड आमचा तोच आहे आणि तोच आम्ही कंटिन्युअस 4थं वर्ष हाकलतोय. आणि बैल का अजून चेंज केलेले नाहीत आणि व्यवस्थित पाळतात फायनल मध्ये. यावर्षी तोच राहील. तोच राहील. अजून काय अपेक्षा आहेत? कुठल्या बंदरामध्ये आता काय आता आमचा पळीभाट आमचा रेडी होत आहे पुढच्या महिन्यामध्ये. आणि आमचा तो होम ग्राउंड आहे, तर जिथे आमची बैलांची प्रॅक्टिस पण व्यवस्थित होईल. कारण इकडे प्रॅक्टिस आणायला पण आम्हाला खूप वेळ जातो. आणि तो आमचा पळीभाट म्हणजे आमचा होम ग्राउंड आम्ही त्याला समजतो. आणि तिथे आमची गाडी पण व्यवस्थित फिरते. तिथे शर्यत होईल तेव्हा तुम्हाला पहिल्या शर्यतीमध्ये अपेक्षा आहे? पहिल्याच शर्यतीला आणि तिथे पण आम्ही जास्त करून आमची गाडी मेन फायनल मध्ये कशी हाकलता येईल याचा प्रयत्न करू. कारण जास्तीत जास्त कमी टायमिंग देऊन आमचा मेन फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न राहील.
नक्कीच यावर्षी मोठ्या गटामध्ये नंबरला येईल गाडी आणि मागच्या वर्षी आलेली पण आहे ऑलरेडी गाडी. आमची गेल्या वर्षी पण मेन फायनललाच होती गाडी, पण नंतर थोडा फिरण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून पण लास्टला आम्ही दोन्ही फायनल मध्ये बक्षीस मारले. तर अभिनंदन दादा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. नाव काय आहेत बैलांची? याचं नाव सोन्या आणि त्याचं नाव डार्लिंग. सोन्या अभिनंदन. डार्लिंग. मित्रांनो आजचा जो हे पुढे ना फायनलचा पहिला गट सुटला होता त्याच्यामध्ये 3 नंबर गाडी आलेले पवार बंधू भादाने आणि विशेष सांगायचं म्हणजे हीच जोडी गेल्या वर्षी फायनलला होती आणि इथे ह्याच ना मोरा या बैलाचा ऍक्सिडेंट झालेला, थोडी दुखापत झालेली आणि त्याच बंदरातून त्यांनी कमबॅक केलेला आहे. आजच्याच दिवशी गेल्या वर्षी ऍक्सिडेंट झालेलं आणि त्याच बंदरातून त्यांनी असा जबरदस्त असा कमबॅक केला. तर काय सांगेल चेतन दादा? तेच मला म्हणजे सांगायचं म्हणजे की माझा बैल म्हणजे जवळजवळ मेलाच होता, पण मी त्याला सुधारून परत ह्याच बंदरात उभा केलाय, त्याचा मला आनंद आहे. आणि मला आनंद तोच आहे की माझी 5 वर्ष हीच जोडी आहे, त्या गोष्टीचा मला जास्त आनंद आणि आहे. बैल दुखापतग्रस्त असून सुद्धा बैल चेंज नाही केला. चेंज नाही केला, अजिबात नाही केला. मला बरेच जण बोलले बैल लाव, पण मी तोच बैल घेऊन उभा आहे अजून. भले पाठी दुसरा तिसरा, पण मी बंदरात उभा आहे, गाडी घेऊन उभा आहे, त्याचा आनंद जास्त आहे मला. आणि विश्वास होता बैल. हो, विश्वास होता मला. आणि बैलाने विश्वास सार्थ केला. 100% ड्रायव्हर कोण बसलेला? आज माझा नेहमीचा ड्रायव्हर शेखर सेठ नव्हता, म्हणून एक आपलाच मित्र कुरुलचा होता, ऋतिक पाटील, तो बसला होता. ओके, त्यांनी चांगली गाडी हो, हाकली. त्यांनी पण चांगली गाडी हाकली. काय म्हणजे कितवा टर्न वगैरे केला काय? गाडीचा पहिला किंवा दुसरा टर्न केला, इथे थोडी कमी थोडी आहे. कमी आली. पण गुलाल मिळणं आज हो, महत्वाचं होतं, कारण मागची जी शर्यत झाली तेव्हा पण आपण गाडी हाकललेली. हो, आकलले होते. नाही मागच्या शर्यतीला हाकललेली हो, होती. तेव्हा थोडासा बैल म्हणजे घाबरत होता थोडा. हा. पण बरोबर, पण जे काय होतं ते आज सगळं हो, वसूल झालं 100%. वर्षभराचं. तर शुभेच्छा तुला. हो, थँक्यू. आणि पुढील शर्यतीमध्ये सुद्धा असाच आणि बैलांवर जो विश्वास आहे तुझा असाच विश्वास राहू दे, कारण आपण मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळालं. 100%. तर नाव सांग एकदा बैलांची. हा मोरा आणि हा रुद्र. रुद्र. अभिनंदन. हो, चल. अभिनंदन समीर. तर मित्रांनो चिखली माती बंदर येथील आजची बैलगाडी शर्यत झाली, त्याच्यामध्ये सेमी फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. नाव काय तर गाडी? भालचंद्र झडूधडे पुतुबाईचा भाडा. म्हणजे माझने ती शर्यत झाली तेव्हा सुद्धा आपली गाडी पहिली आली सेमीफायनल आणि आज सेमीफायनल दुसरी आली. तर पुढली जी शर्यत होईल तेव्हा आपल्याला हॅट्रिक साठी चान्स असेल. तर काय प्रयत्न असेल तेव्हा आणि कुठे असेल तेव्हा? माझण्यामध्ये असेल का? माझण्यामध्ये हाकलाची शक्यता हे म्हणजे आहे, पण नक्की नाही आमच्या माझण्यामध्ये. पण जिथे असेल तिथे हॅट्रिकच्या आशेनेच होतो, हॅट्रिकच्या आशेनेच होतो आम्ही आणि सेमीफायनल मध्ये. सेमीफायनल मध्ये. तर आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशील एकंदरीत? थोडा कुठेतरी पावलामध्ये आपला नंबर गेलेला आहे. हारजीत आहे, हारजीत होणार, त्यामुळे नाही म्हणजे कोणता बैल कमी आला काय? मैदान म्हणजे डायरेक्ट आणलं, फेरा वगैरे काहीच मारला नाही आणि वेल्डिंग पाहिजे जरा एक थोडा पावलात कमी आला, नंतर गाडी एक झाली असती. आणि ड्रायव्हर होता सर्वेश. कितवा टर्न केलेला गाडीने आज? गाडीने पहिला टर्न केला आणि कंटिन्यू पहिलीच म्हणजे 5वी गेली होती गाडी. बरं, 5वी गेलेली फिरायला. गाडी बैल उभा राहिला कोसा, हा, 5वी गेली. पुन्हा शेवटच्या क्षणाला बैलाने ओव्हरटेक मारला. अच्छा. आणि मग फिरल्यापासून तुमच्या दोघांमध्ये हो. चकामक चालूच हो, होती का? झेंड्यापासून आपली गाडी पुढे होती, पण शेवटच्या क्षणाला कोसा बैल कमी आला. ठीक आहे, पण गुलाल मिळाला महत्वाचा. बस गुलाल असे आम्हाला महत्व आहे. काय सांगाल आज मागच्या शर्यतीला सुद्धा नंबर आलेला आणि आज शर्यत खूप सुंदर होती, आयोजन पण एक नंबर होतं आणि आमच्या गटात 6 गाड्या होत्या. 6 सर्व गाड्या टॉपच्या होत्या. भाजण्या बंदरात फायनलला होत्या त्या गाड्या सगळ्या आमच्या सेमीला होत्या. तर त्यात गाडी आमची गुलाबात लागली तेव्हा आम्हाला जाम आनंद झालेला आहे. आणि आता गाडी कंटिन्यू गुलाला झाली तर फायनलची काय तयारी करणार का या वर्षासाठी? लास्टला आम्ही नक्की फायनलची तयारी करू. लास्ट शेवटला कोणत्या बंदरामध्ये फायनल साठी उतरणार? कोणत्या तरी करू तयारी. सातारसाठी तरी करू आम्ही फायनलची तयारी नक्की. आणि नक्कीच शुभेच्छा देतो की तुमची जी फायनलची स्वप्न आहे या वर्षी पूर्ण हो आणि आजच्या शर्यतीसाठी हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. बोला ना आज एकच. तर नमस्कार मित्रांनो, चिखली माती बंदर येथील बैलगाडी शर्यत झाली, त्याच्यामध्ये सेमीफायनल जो गट गेला होता त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले आहेत सुशील पाटील. मला सुशील पाटील नाव होतं ना, राजाबाई केनी यांची गाडी सेमीफायनल मध्ये तिसरी आलेली आहे आणि मागची जी शर्यत झाली तेव्हा सुद्धा सेमीफायनल मध्ये पहिली आली होती. तर काय सांगशील दादा? संकेत दादा आपल्यासोबत. थोडंसं आज कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतंय. बैल आजारी होता, काल मला सुशील शेट्टीने फोन केला की गाडी आपण हाकलायची नाही, बैल आजारी आहे, सफेद बैल. तरी पण मी तो नाव दिलंय गाडी हाकलायची.
ठीक आहे, तरी पण आम्हाला 1 ते 3च्या याच्यामध्ये विजयी रेसमध्ये बैलांनी ठेवलेले आहेत. त्याबद्दल गुलालामध्ये ठेवलेले. गुलालामध्ये ठेवले, त्यामुळे ड्रायव्हरचे पण आणि बैलांचे पण अभिनंदन. ड्रायव्हर कोणता बालू बाळू तर दादा आपण माजण्यामध्ये थोडं राहिलं, फायनलला गाडी होती पण कुठेतरी मागता त्याच्याबद्दल तो बोलायचं राहिलेलं आपलं, काय झालेलं त्यावेळेला नक्की? माजण्यामध्ये गाडी दुसऱ्या नंबरला फिरायला गेलेली, दुसरी एक गाडी बाहेरून आली, त्यांनी दाबल्यामुळे गाडी आमची झेंड्यावर गेली, झेंड्यावर गाडी पलटी झाली, त्याच्यामुळे माजण्यामध्ये आम्हाला अपयश पत्करावं लागलं. पण दुसऱ्या बंधामध्ये कमबॅक चांगला दुसऱ्या मध्ये कमबॅक आम्ही केलं. आणि आता याच्या पुढे त्याच्यापुढे पण अजून फायनल मध्येच असेल की 100% असेल. आज थोडी आता बैलांची तब्येत नव्हती बरी म्हणून बैल आजारी असल्यामुळे थोडा आज 3ऱ्या नंबरला आम्ही राहिलो. याच्या पुढे आम्ही 1 नंबर राहायचा प्रयत्न करू. मेहनत सुशील शेटची आहेच. तर सुशील यश शेट्टी मेहनतीबद्दल बाळूला बोलणार आहे आहोत. ड्रायव्हरला. तर सुशील पाटील आपल्यासोबत आहेत आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं नाही की डायरेक्ट फायनलचे बैल घेतात, बैल हेडीतून घेतात, बारके बैल घेतात आणि ते बैल फायनल पर्यंत पोहोचवतात. तर काय सांगशील आता तुझ्याकडून गेलेले आता कोणते कोणते बैल आहेत जे फायनल मध्ये धावत आहेत? आता हे आपल्याकडे हे 2 चालू मध्ये आहेत. हे पण गेल्या वर्षी फायनल मारलेली आहे. त्याच्यानंतर पहिली गावठी जोडी होती, आता काळा मोरा सुद्धा फायनल आहे. एक नाग्या बैल फायनल आहे, एक देवघरवरून घेतलेला हौशा बैल आहे, त्याच्यानंतर बाबू बैल होता. असे बरेचसे बैल आपल्याकडे, आणि ते पण असे बैल का कोणाचे बैल विकत न घेता नवीन आणून फायनलला धावडवलेले. आणि नाग्या बैला तुझा आता बोलला तर काल जी महाडला बैलगाडा नाही सॉरी का मागच्या रविवारी मोरबाला जी शर्यत झाली तेव्हा संतोषभाई खडतर यांनी ती फायनल मारली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो बैल होता नाग्या तो तुझ्याकडचाच आहे. हो, नाग्या बैल मी 2 वर्ष हाकललेला आहे. आणि नाग्या बैलाच्या जोडीला आमच्याच गावातला आणि नाग्यासोबतच खरेदी केलेला बादल म्हणून आहे, तेव्हा त्यांनी दीपक पाटीलनी खरेदी केली होती. दोन्ही बैल आणताना पण एका टेम्पोत आणले. त्याच्यानंतर मिनू वाघमारेकडे पण एकत्रच होते. मिनू वाघमारेकडे पण 40 फायनल मारल्या. आणि आता एकूण मानगावमध्ये जवळजवळ 60 ते 65 फायनली 1 नंबरच्या नाग्या बैलांनी स्वतः मारलेत. माझ्याकडे पण 6-7 फायनल त्यांनी मारलेले. म्हणजे नाग्याच्या एकंदरीत 70च्या वरती फायनल झाले. 1 नंबर म्हणजे आपल्याकडे जेव्हा बंदीमध्ये आपण गाडी आणलं तोच बैल नाग्या. हो. बेरसत फायनल मारली, मल्ल्याणला मारली, साताड बंदर मध्ये नंबर घेतला, पळीमध्ये घेतला, आपण माजण्यामध्ये घेतला. सर्व ठिकाणी नाग्या नंबरातच होता. म्हणजे बैलांची पारख तुझी एवढी कशी काय नाही, ठीक काय आहे. बघून थोडस बैल? अनुवंशिकता म्हणजे आमचे काका वगैरे आहेत, ते बैलगाडी जेव्हा आरसीएफ थळ जेव्हा आली होती त्या टायमाला पण आमची काळी मोरी जोडी होती. तेव्हा आमचे मखून पाटील काका स्वतः गाडी हाकलायचे. तेव्हा दादा कोंडके स्वतः आले होते. तेव्हा आमची गाडी 2 नंबर आणि चेंडरातल्या मोरींची गाडी 1 नंबर आली होती. त्याच्यानंतर आमचे देवघरवाले मामा जे आहेत, आता माझे सासरे पण आहेत, सुधाकर घरत, राजू घरत, हे पण बैलगाडी क्षेत्रात प्रवीण आहेत. त्याही पण फायनल पर्यंत गाड्या हाकललेल्या आहेत, स्वतः पण त्यांच्या गाड्या होत्या. त्याच्यामुळे थोडं थोडं ते नजर बसत गेलेली आहे आणि आता चांगले बैल घेतो. आणि गेल्या वर्षी जोड केल्या गेल्या वर्षी फायनल मध्ये पोहोचवले. हो, गेल्या वर्षी दोन्ही नवीन बैल आणून पहिल्याच वर्षी ते नंबरातून क्वार्टर सेमी करून फायनल पण बसले. या वर्षी पण चांगले. आता बरेचसे हे लोक बैल- फायनलचे म्हणजे कर्नाटक वाले बैल परत देतात, नाही तर आजपर्यंत अजूनपर्यंत हे बैल टिकून आहेत, याच्या पुढे पण टिकतीलच. आणि आता हा जोड संकेत दादांनी घेतलेला हा. आहे. याच्यानंतरचा जोड काय नजरेत आहे का नाही, बघा? याच्यानंतर आपल्याकडे रेडी आहे ना, काळा मोराना छब्या म्हणून आहे रेडी. आज पण त्यांना माजणीला प्रॅक्टिस दिली. 1-2 वर्षात म्हणजे मोरा बैल तर फायनलला भेरशात मारलेच आहे, फक्त 1-2 वर्ष त्याला गॅप आहे 1 वर्षाचा. पण पुढल्या वर्षापर्यंत क्वार्टर सेमी म्हणजे फायनल नाव असेल, क्वार्टर फायनल सेमी फायनल असं फायनल नाव असेल त्या जोडीला पण. थँक्यू धन्यवाद. आणि अभिनंदन दादा पुन्हा एकदा. आणि पुढील शर्यतीमध्ये आम्हाला गाडी नक्की फायनल मध्ये बघायला आवडेल. नक्कीच असेल. तर मित्रांनो चिखली माती बंदर येथे 13वा गट ना 13व्या गटामध्ये नंबरला आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? अद्या मनीष चेरकर आंदोशी. आणि कोणत्या गटात? 13व्या गटात तू आली दुसरी आलेली आहे. मागची जी शर्यत झाली तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा तिसरी आलेली, पण तेव्हा पूर्ण गाड्या पुढे गेल्या होत्या. आणि आज पण तशी आज पाठवूनच पण गेली मागूनच गाडी. गेली होती, आज पण दुसरी आणि आली. किती वेळा टर्न केलेला? टन 14-5 टन केला गाडी. ओके. आणि तो म्हणजे कंटिन्यू गुलालात आहे आता. Continue गाडी गुलालात दुसरी आहे. शर्यत ना आपली दुसरी. हा, या वर्षाची दुसरी शर्यत. आता तिसरी झाल्यापासून कंटिन्यू गुलाल. आणि हो. पुढली जी शर्यत होईल तिथे हॅट्रिक साठी संधी असेल. म्हणजे माझणे येथे गाडी असेल का? नसेल. माझणे येथे नसेल गाडी. ठीक आहे. म्हणजे जिथे असेल तिथे आपण हॅट्रिक साठी प्रयत्न करणार आहोत. तर बैलांची नाव आहेत सोन्या आणि मोत्या. तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो आजची चिखली माती बंदर येथे शर्यत झाली. तिथे क्वार्टर फायनल मध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झालेत केतन प्रधान.
अभिनंदन केतन. आणि पहिलीच सुरुवात होती ना आजची. पहिलीच आहे. काय सांगेल एकंदरीत आजची शर्यत आणि बैलांची नाही, मेहनत? शर्यत आता ह्या वर्षाची पहिलीच आहे आपली. अजून आता पुढे चांगली चांगली तयारी करू आपण. आणि खूप बरं वाटलं पहिलाच गुलाल. नवीन बैल कुठला आणलेला आहे? ना हा जुनाच जोडा. नवीन अजून गेल्या वर्षी जोडलेला नाही, नाही. तो घरीच आहे. अच्छा, काय नाव आहे बैलांचे? याचा सोन्या, तो साहेब्या. आणि नियोजन कसं होतं, म्हणजे आज तयारी होती पूर्ण की जस्ट हाकलाची म्हणून आणलेली? ना तयारी म्हणजे पूर्ण असं नाही बोलता येणार, पण बऱ्यापैकी. ओके. आणि ड्रायव्हर कोण होता? संकित शिंदे भाई. भाई शिंदे. आपला कुणाल पण आहे. कुणाल पण आमची ड्रायव्हर आहे, परंतु सध्या बॅड लक चालू आहे. तर काय सांगेल कुणालची सुद्धा जोडी कामत बंदरामध्ये पण होती जोडी आणि दोन नक्की वर्ष. प्रयत्न करू. सध्या दिवस खराब चालू आहे, खराब चालू येतील आहे. चांगले आज ना उद्या. जेव्हा मिरिंडा आणि युवराज हो. हाकलायचा तेव्हा कंटिन्यू गाडी नंबर मध्ये होती. Continue याच बंदरामध्ये आपण मुलाखत घेतली होती. इथे पण फायनल Final मारले मध्ये. आपण बऱ्याच 2 वर्ष. तर लवकरच तुझे पण दिवस येईल अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा देतो तुला आणि अभिनंदन केतन पुन्हा एकदा.